नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चला मग मी आज तुम्हाला एकदम सोपी सोया चिल्लीची रेसिपी सांगते। एक पतील्यात पाणी, सोया चंक्स आणि थोडं मीठ घाला आणि 5 ते 7 मिनिटं छान उकळू द्या, म्हणजे सोया चंक्स एकदम मऊ होतील आणि त्याच्यातला चिवटपणा निघून जाईल। नंतर पाणी गाळून सोया चंक्सना एक बाजूला ठेवा। उकडलेले सोया चंक्स एका बाउलमध्ये घ्या। त्यात दही, चवीप्रमाणे मीठ, हळद, तिखट, गरम मसाला आणि 1 स्पून मैदा घ्या। चांगलं मिसळून घ्या, म्हणजे सर्व मिश्रण एकसारखं होईल आणि त्याला 5 ते 10 मिनिटं रेस्टवर ठेवा। एक कढाई गरम करा आणि थोडं तेल घाला। त्यावर केलेलं सोया चंक्स मिश्रण त्यात टाका आणि सोया चंक्स एकदम छान सोनेरी होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्या। दुसऱ्या कढाईत तेल गरम करा। त्यात बारीक चिरलेलं लसूण, हिरवी मिरची टाका आणि 1 मिनिट तळा। नंतर बारीक चिरलेला कांदा, कॅबेज, कॅप्सिकम सगळं चांगलं मिसळून आणि 2 ते 3 मिनिटं भाजा, म्हणजे भाजी मऊ होईल पण कुरकुरीत राहील। यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालून छानपैकी मिसळून घ्या। एक ग्लास पाणी घाला आणि 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्या। नंतर टोमॅटो केचप, रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस घाला। सगळं एकत्र छान शिजवून घ्या। तळलेले सोया चंक्स त्यात टाका आणि चांगलं मिसळा। सोया चंक्सला मसाल्यात चांगलं मुरू द्या आणि थोडा वेळ त्याला त्यात शिजू द्या। नंतर सर्व करा एकदम मस्त तयार झालेले सोया चिली। तर मंडळी, अशाच काही रेसिपीजसाठी कुकिंग विथ पुजारीला सबस्क्राईब करा। डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।